28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट देत असताना भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी किंचितशी काळजी वाढवणारी बातमी अपडेट आपल्यासमोर येते। कारण आता दौंडची आवक वाढायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे जो काही उजनीतून विसर्ग कमी करण्यात आला त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे। त्याची सर्व अपडेट आपण आज 28 सप्टेंबरच्या सायंकाळच्या 6 वाजताच्या उजनी अपडेटमधून आपण पाहत आहोत। दर्शको, आज सायंकाळी 6 वाजता जर दौंडची आवक पाहायला गेली तर ती दौंडची आवक सकाळच्या आवकेपेक्षा दुप्पट वाढली आहे। आज सकाळी 6 वाजता उजनीची दौंडची आवक पाहायला गेली तर ती 12,253 होती। 10 वाजल्यापासून ती आवक वाढायला सुरू झाली। 10 वाजता 15,381 इतकी होती आणि मात्र सायंकाळी 6 ची अपडेट मिळाल्यानंतर दौंडची आवक ही 31,899 क्युसेक झाली। परिणामी उजनी धरणामधून जे काही साठा होता तो साठा 117 TMC झाला आहे। उपयुक्त पाणी साठा हा 53.57 TM झाले आणि टक्केवारीमध्ये उजनी धरण हे 100% आज या ठिकाणी भरले। मात्र दौंडची आवक वाढल्या कारणानं उजनी धरणातून जो काही सकाळपासून 40,000चा विसर्ग होता, सकाळी 7 वाजल्यापासून जो कमी करण्यात आला होता, कालपासून तो विसर्ग जवळपास लाखावरती विसर्ग गेला होता। मात्र आज सकाळी 7 वाजता तो 40,000वरती कमी करण्यात आला होता। मात्र दौंडची आवक वाढल्यानं आणि उजनीच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये हा पाऊस वाढल्यामुळं तिथली आवक वाढल्यामुळं पूर्णनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं आज सायंकाळी 5 वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये 50,000 क्युसेकचा विसर्ग हा त्या ठिकाणी सोडण्यात येतो। त्याच पद्धतीनं पूर्ण वीज निर्मितीसाठी 16 क्युसेक विसर्ग सुरू आहे। सिनामाड्यासाठी 180 क्युसेक सुरू आहे आणि इतर जे विसर्ग होते ते मात्र आता या ठिकाणी बंद करण्यात आले। दहेगावचा बंद केला आहे, बोगद्याचा बंद केला आहे आणि मेन कॅनॉल सुद्धा या ठिकाणी बंद केला आहे। मात्र उजनी धरण जवळपास 2 दिवसामध्ये 7% उजनी धरण हे कमी करण्यात आले। हे खरं तर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी खूप दिलासादायक बातमी आहे। जरी या कदाचित मोठी आवक जरी आली तरी सुद्धा ती आवक त्या ठिकाणी थोडी सामावू शकते, थांबवू शकते आणि त्यातून जे वाढ आहे ती वाढ इतक्या मोठ्या प्रमाणात येणार नाही। मात्र हा 50,000 विसर्ग भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी तसा कमी आहे, कारण जिथे या भीमा नदीमध्ये जवळपास 1.5-2 लाखाचा विसर्ग येऊन खूप मोठं नुकसान झालं होतं, त्यापेक्षा हा 50,000 विसर्ग हा त्या मानानं कमी आहे। मात्र कुठंतर भीमा नदी पाणी पातळी कमी होईल असं वाटत असतानाच मात्र थोडीशी ही काळजी वाढवणारी बातमी समोर येते आहे। मात्र जर वरची आवक कमी झाली तर यातला जो विसर्ग जो 50,000 केला तो सुद्धा प्रशासनाच्या वतीनं कमी करण्यात येईल आणि त्याच्या अपडेट जे आहेत त्या अपडेट आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू। त्यासाठी आपले चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब